वरून मोठा गदारोळ पाहायला मिळतोय। आधी तुमच्यासोबत सुनील गाढवेचा जो फोटो होता तो व्हायरल केला गेला आणि आरोप केला गेला की यामध्ये भाजपचा सुद्धा समावेश आहे। अभिमन्यू पवारांवरती आरोप झाले। आज सुनील गाढवे यांचे शरद पवार आणि रोहित पवारांसोबतचे सुद्धा फोटो भाजपकडनं करण्यात आलेले। बघा, पहिल्यांदा तर कोणीही असो आणि कुठल्याही पक्षाचा असो त्याच्यावर कारवाई झाली आणि होईलच। MPSCच्या संदर्भात पूर्ण परीक्षा पारदर्शीपणे झाल्या पाहिजेत हे शासनाचे मत आहे। खरं तर या परीक्षेमध्ये जो काही पोलीसचा रिपोर्ट आलेला आहे हा काही मास पेपर फुटलेला नाही, पर्टिक्युलरली एका व्यक्तीकडे तो पेपर गेलेला आहे। तथापि पारदर्शितेकरता MPSCने पूर्ण परीक्षा रद्द केली हे महत्त्वाचं आहे। आता याच्यामध्ये विशेषतः परीक्षेच्या संदर्भात रिफॉर्म्स करण्याकरता एक समिती आपण तयार केली आहे। MPSCलाही अंतर्गत रिफॉर्म्स करण्याची विनंती आपण केलेली आहे। यापुढच्या सगळ्या परीक्षा या पारदर्शी पद्धतीनं झाल्या पाहिजेत असा आपला प्रयत्न आहे। त्याकरता MPSCला पाहिजे ती मदत ही राज्य सरकार करणार आहे। परीक्षेमध्ये कुठलेही गैरप्रकार होऊ नये म्हणून जी कमिटी केली आहे ती कमिटी आता सगळ्या विभाग स्तरांवर जाऊन विद्यार्थी, शिक्षक आणि यातले जेवढे स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्याशी चर्चा करून एक फुलप्रूफ अशा प्रकारची पद्धत आपण तयार करणार आहोत की ज्याच्यातनं भविष्यातल्या परीक्षा या चांगल्या झाल्या पाहिजेत। हा आपला निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न आहे। पण हे होत असताना काही लोक केवळ याच्यावर जो काही राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत ते देखील योग्य नाही आहे। खरं म्हणजे नवनाथ बन यांनी हा नेमका कोणाचा कार्यकर्ता आहे हे अनेक फोटोंसहित दाखवून दिलेलं आहे। त्याची पार्श्वभूमी आता सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे विनाकारण याच्यावर राजकारण करू नये असं माझं मत आहे। राज्य सरकारने मात्र हे आता मनावर घेतलेलं आहे। पुढच्या परीक्षा पारदर्शित झाल्या पाहिजेत या दृष्टीनं व्यवस्था आम्ही उभ्या करणार आहोत।